ख्रिस्ती धर्म ईसाईजींच्या पदचिन्हांवर चालणाऱ्यांना ईसाई म्हणू लागले. या लोकांनी या ग्रंथांना नाही समजून घेतलं. जो काही संदेश त्यांना आकाशवाणीतून वा कुणा फरिश्त्याकडून प्राप्त झाला त्यालाच सत्य मानून त्यांनी पुढे त्यांचा प्रचार प्रारंभ केला. त्याच्या आधाराने मग पुढे त्यांचे अनुभव आणि त्या पुढे येणाऱ्या अनुभवांनी एक पुस्तक बनलं, पवित्र पुस्तक, जसं पवित्र बायबल ग्रंथ म्हटलं जातं. आणि याच प्रकारे मुसलमान धर्माचा जो ग्रंथ आहे कुराण शरीफ, हा पण हजरत मुहम्मदजींना, ज्यांना मुसलमान धर्माचे प्रवर्तक मानलं जातं, त्यांना जसा कोणी फरिश्ता आला त्याने ज्ञान ऐकवलं, आकाशवाणी झाली, अथवा काही वेळ म्हणत असत, ती वेळ आली. वेळ कशी यायची? जसं कोणी हजरत मुहम्मद कपडा अंगावर ओढून झोपत असत आणि आतून मग त्यांच्या शरीरातून काही आवाज येत असे, ते लिपिबद्ध केले जात, त्याला वेळ म्हणतात. आम्ही त्याला असं म्हणतो की जसं काळ भगवान श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीता बोलले, तसंच कुणी फरिश्ता त्यांच्यात प्रवेश करून ह्या कुराण शरीफचं ज्ञान देऊन गेला, त्याला लिपिबद्ध केलं गेलं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.